तर भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी धुरा सांभाळलेली होती। त्यांच्या कामाप्रती असलेला व्यासंग, शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितलं जायचं। 26 सप्टेंबर 1932 ला अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेडेगावात सिंग यांचा जन्म झाला होता। डॉक्टर सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपलं शिक्षण देखील पूर्ण केलं। पंजाब विद्यापीठापासूनच इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत त्यांचं हे शिक्षण झालेलं होतं। 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये प्रथम श्रेणीमध्ये पदवीही प्राप्त केली। त्यानंतर 1962 साली डॉक्टर सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नफील्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयामध्ये डी.फिल संपादन केली। तर स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या 1991 ते 1996 या 5 वर्षाच्या काळात डॉक्टर सिंग यांनी भारताचं अर्थमंत्रीपद देखील भूषवलं होतं। भारताच्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्व धोरणं तयार करण्यात त्यांची एक महत्त्वाची भूमिका देखील होती। तर 1991 पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहामध्ये खासदारपद त्यांनी भूषवलं। 1998 ते 2004 च्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेते पदाची देखील भूमिका पार पडली। 22 मे 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली। 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली होती। तर असे हे भारताचे माजी पंतप्रधान अर्थातच अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याची ही बातमी आपण पाहतोय। भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून त्यांनी ही धुरा सांभाळलेली होती। मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। डॉक्टर मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेत खासदार होते। 1998 ते 2004 च्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेते पदाची धुराही सांभाळली। 22 मे 2004 साली भारताच्या पंतप्रधान पदाची त्यांनी शपथ घेतली। 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली। 1987 साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला। महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आपल्याशी जोडले जात आहेत। नाना, एक दुःखद बातमी आपल्यापर्यंत आली आहे, मनमोहन सिंग यांचं निधन झालंय, तुमच्या काय भावना आहेत? देशाचं नुकसान झालेलं आहे। एक प्रधानमंत्री म्हणून त्यांनी तर नाना पटोले यांच्याशी आपला संपर्क होत नाहीये, त्यांची प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयाच। मात्र ही दुःखद बातमी आपण पाहतोय, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं। रॉबर्ट वाड्रा यांनी या संदर्भात एक फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे। तर महत्त्वाची आणि एका निधनाच्या संदर्भातली ही बातमी आहे। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं। त्यांची प्रकृती अचानक बिघडलेली होती, त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। मनमोहन सिंग यांना 8 वाजताच्या सुमारास एम्सच्या इमर्जन्सी वॉर्डात देखील दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी या संदर्भातली माहिती दिली होती। तर श्वसनाचा त्रास त्यांना होत असल्यानं त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। तर राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते बेळगावहून आता दिल्लीला रवाना झाल्याची देखील महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते देखील आता दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे। तर बेळगावमध्ये उद्या होणारी रॅली देखील, जी काँग्रेसची रॅली होती, ती देखील आता रद्द करण्यात आलेली आहे। प्रियंका गांधी एम्स रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या आहेत, ही देखील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। तर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे।
श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं. तर त्यानंतर मात्र उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाल्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याचं हे वृत्त. तर मनमोहन सिंग यांनी अर्थविश्वामध्ये एक महत्त्वाचं काम, मोलाचं काम भारतामध्ये केलेलं होतं. अर्थव्यवस्थेचं अध्यक्षपद भूषवलं, परंतु इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे महागाईत देखील त्यावेळेस लक्षणीय वाढ झालेली होती. त्यामध्ये देखील त्यांनी हे महत्त्वाचं पद भूषवलेलं होतं. 2009च्या संसदीय निवडणुकीमध्ये काँग्रेसनं विधिमंडळामध्ये आपल्या जागांची संख्या वाढवली आणि त्यानंतर मनमोहन सिंग यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं. दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं. तर उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. तर हे दृश्य देखील आपण पाहतोय. एम्स हॉस्पिटलच्या बाहेर काँग्रेसचे सगळे नेते आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. तर पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे. तर मनमोहन सिंग यांच्या घराबाहेरची देखील ही दृश्य आपण पाहतोय. त्यांच्या घराबाहेर शुकशुकाट सध्या पाहायला मिळतोय. दिल्ली एम्स हॉस्पिटलच्या बाहेर काँग्रेसचे सगळे महत्त्वाचे नेते आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. ही दृश्य देखील आपण पाहतोय. काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते येथे दाखल झालेले आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.